दंडवत प्रणाम. एक सेकंड, डोळे मिटा आणि श्री दत्तात्रय प्रभूंची मूर्ती डोळ्यांसमोर उभी करा. साहजिकच आहे. बरोबर ना? म्हणजे साहजिकच आपल्या सर्वांच्या मनश्चक्षूंसमोर ती 3 डोके आणि 6 हात असलेली छबी उभी राहते. हो, सोबत ते 4 कुत्रे आणि पाठीमागे उभी असलेली गाय. अगदी तेच. पण समजा मी असे म्हटलं की ज्या प्राचीन उपनिषदांमधून आणि वेदांमधून या दैवताचा उगम झालाय, तिथे या त्रिमूर्ती रूपाचा अजिबात कुठेही उल्लेख नाहीये तर? बापरे, हा खरंच एक मोठा धक्का असू शकतो अनेकांसाठी. हो ना. म्हणजे मूळ दत्तात्रय प्रभू हे जर केवळ एकमुखी आणि 4 हात असलेले असतील, तर आपण आज जी मूर्ती पूजतो ती नेमकी कुठून आली? आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच एका अत्यंत कुतूहलजनक आणि प्राचीन रहस्याचा उलगडा करणार आहोत. खूपच रंजक विषय आहे हा. चला तर हे सविस्तर समजून घेऊया. महानुभाव पंथ, ज्याला जयकृष्णी धर्म असेही म्हटलं जातं, त्यांच्या दृष्टिकोनातून आणि प्राचीन ग्रंथांच्या आधारावर आपण या मूळ स्वरूपाचा वेध घेणार आहोत. अगदी. आणि हा विषय केवळ एका मूर्तीपुरता किंवा धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित नाहीये बरं का. हा म्हणजे एक प्रकारचा इतिहास आहे. प्राचीन ग्रंथ, मूळ स्रोत आणि काळाच्या ओघात मानवी समजुती कशा बदलत गेल्या याचा हा प्रवास आहे. नक्कीच. आणि दत्तात्रय प्रभू हे तर चतुर्युगी अवतार मानले जातात. होय, सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुग या 4ही युगांमध्ये ते आहेत. मग साहजिकच प्रश्न पडतो की या 4 युगांच्या प्रवासात त्यांचं मूळ रूप जसंच्या तसं राहिले आहे की त्यात मानवी हस्तक्षेपाने किंवा भावनेने काही बदल झाले आहेत. आणि हाच आजच्या चर्चेचा मुख्य गाभा आहे. महानुभाव पंथात आजही दत्तात्रय प्रभूंचे एकमुखी आणि चतुर्भुज म्हणजे 1 डोकं आणि 4 हात असलेले रूप पूजले जाते. आज आपण उपनिषदे, भागवत आणि गुरुचरित्र या प्राचीन ग्रंथांच्या पानांमध्ये दडलेले संदर्भ उलगडणार आहोत. पण त्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे जाण्यापूर्वी मला एका गोष्टीच्या मुळाशी जायचंय. बोला ना. महानुभाव पंथात किंवा जयकृष्णी धर्मात दत्तात्रय प्रभूंचं स्थान इतके सर्वोच्च का मानले जाते? या पंथाच्या तत्वज्ञानात त्यांची नेमकी भूमिका काय आहे? त्याच्या कसं आहे ना, कोणतीही मोठी विचारप्रणाली किंवा तत्वज्ञान खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल तर तिचं मूळ उगमस्थान काय आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं. बरोबर आहे. जयकृष्णी धर्माच्या म्हणजेच महानुभाव पंथाच्या अत्यंत काटेकोर अशा गुरुपरंपरेत श्री दत्तात्रय प्रभू हे आदिकारण किंवा आदी अवतार मानले जातात. आदिकारण म्हणजे नक्की काय? याचा स्पष्ट अर्थ असा की या संपूर्ण आध्यात्मिक मार्गाचे, त्यांच्या ज्ञानाचे आणि तत्वज्ञानाचे ते मूळ उगमस्थान आहेत. ती ज्ञानगंगा तिथून सुरू होते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की महानुभाव पंथाचा जो काही वैचारिक पाया आहे तो प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंनीच रचलाय. पण मग हे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत कसं पोचलं? कारण मध्ये तर शेकडो वर्षांचा काळ गेलाय. इथेच या पंथाची गुरुपरंपरा अतिशय महत्वाची ठरते. या परंपरेतील नोंदींनुसार श्री दत्तात्रय प्रभूंनी आपली ही ज्ञानशक्ती सर्वप्रथम श्री चांगदेव राहुळ यांना दिली. ज्यांना द्वारावतीकार असंही म्हटलं जातं का? हो, तेच. याचाच अर्थ चांगदेव रावळांनी साक्षात श्री दत्तात्रय प्रभूंचे शिष्यत्व स्वीकारले, त्यांच्याकडून हे मूळ आणि शुद्ध ज्ञान प्राप्त केले. अच्छा. आणि मग त्यानंतर तो ज्ञानाचा प्रवाह पुढे गेला आणि ती ज्ञानशक्ती द्वारावतीकारांकडून श्री गोविंद प्रभूंकडे आली. आणि साहजिकच तिथून पुढे ती ज्ञानशक्ती या पंथाचे संस्थापक मानल्या जाणाऱ्या श्री चक्रधर स्वामींकडे आली असावी, बरोबर? अगदी अचूक. आणि हा जो ज्ञानाचा आणि परंपरेचा अखंडित प्रवाह आहे ना, याला महानुभाव पंथात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच कारणामुळे श्री दत्तात्रय प्रभू हे या परंपरेचे सर्वोच्च आधारस्तंभ आहेत. त्यांच्याशिवाय या पंथाच्या अस्तित्वाची कल्पनाच करता येत नाही. हे ऐकताना मला एका वेगळ्याच साधर्म्याची आठवण होते. म्हणजे आपण अनेकदा परंपरेची तुलना एखाद्या विशाल वटवृक्षाशी करतो. हो, करतो तर. पण मला वाटतं इथे हे साधर्म्य एखाद्या अत्यंत सुरक्षित अशा प्राचीन राजमुद्रेसारखं आहे. राजाची मूळ मुद्रा जशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते, पण ती स्वतःचा आकार कधीही बदलत नाही तसं. क्या बात है. हे साधर्म्य खरोखरच खूप विचार करायला लावणारे आहे. हो ना. तशीच ही ज्ञानशक्ती दत्तात्रय प्रभूंकडून चांगदेव राऊळ, मग गोविंद प्रभू आणि शेवटी चक्रधर स्वामींकडे आली. या प्रक्रियेत मूळ ज्ञानाचं जे शुद्ध रूप होतं ते जपलं गेलं. आणि म्हणूनच कदाचित आज जेव्हा संपूर्ण जग त्रिमूर्तीची पूजा करतोय तेव्हा महानुभाव पंथ अजूनही त्या मूळ एकमुखी स्वरूपाशी अत्यंत ठामपणे जोडलेला आहे. नक्कीच.
बाह्य जगातील प्रवाहांनी या मूळ स्रोताला धक्का लावू नये याची या परंपरेने अत्यंत काटेकोरपणे काळजी घेतली आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो तेव्हा त्यांनी आपला इतिहास कसा जपलाय हे समजल्याशिवाय त्यांच्या विचारांचा खरा उलगडा होत नाही. हे तर मान्यच करावं लागेल. पण आता या चर्चेतील सर्वात कुतूहलजनक आणि मला वैयक्तिकरित्या बुचकळाट टाकणाऱ्या मुद्द्याकडे वळूया. कोणता मुद्दा? आजच्या काळात रस्त्यावरच्या छोट्या मंदिरापासून ते घरातील देव्हाऱ्यापर्यंत आपण जेव्हा दत्तात्रेय प्रभूंची मूर्ती पाहतो तेव्हा ती त्रिमूर्ती असते, 3 डोके आणि 6 हात. आपल्या सगळ्यांच्या कल्पनेत तीच एक छवी घट्ट रुजलेली आहे. हो, ते तर आहेच. पण आपण मगाशी प्राचीन ग्रंथांचा उल्लेख केलात. हे प्राचीन ग्रंथ वेगळं काय सांगतायत? जर ते एकमुखी आहेत असा दावा असेल तर त्याला तसा भक्कम लिखित आधार आहे का? होय, आणि हाच तो दुवा आहे जो आपल्याला थेट प्राचीन उपनिषदांकडे घेऊन जातो. वेदांचे जे अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहेत त्यात विशेषतः शांडिल्य उपनिषद आणि जाबालोपनिषद यांचा संदर्भ या विषयावर अंतिम शब्द मानला जातो. अच्छा. पण त्यांच्या मूर्तिविज्ञानाकडे जाण्यापूर्वी आपण या नावाचाच थोडा विचार करूया. दत्तात्रय हे नाव मुळात कसं पडलं, याचा अर्थ काय? सर्वसाधारणपणे आपल्याला इतकंच माहीत असतं की अत्री ऋषी आणि सती अनुसूया यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. या पौराणिक कथेशी या नावाचा थेट संबंध आहे ना? नक्कीच आहे. शांडिल्योपनिषदामध्ये या घटनेचा अत्यंत स्पष्ट आणि सुंदर उल्लेख आढळतो. जेव्हा अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीची तीव्र कामना मनात धरून अत्यंत उग्र तपश्चर्या केली तेव्हा त्या तपाने भगवान म्हणजे साक्षात परमेश्वर त्यांच्यावर अत्यंत संतुष्ट झाले. आणि त्या संतुष्ट झालेल्या परमेश्वराने दुसरे कोणतेही वरदान देण्याऐवजी स्वतःलाच अत्री ऋषींना पुत्ररूपात दिलं. अच्छा, म्हणजे परमेश्वराने स्वतःला दिलं या देण्याच्या क्रियेतून दत्ता हा शब्द आला. अगदी बरोबर. दत्त म्हणजे स्वतःला दिलेला, आणि ते अत्री ऋषींचे पुत्र म्हणून जन्माला आले म्हणून त्यांना आत्रेय असं संबोधलं गेलं. व्याकरणानुसार दत्त आणि आत्रेय या 2 शब्दांची संधी होऊन दत्तात्रेय हा शब्द तयार झाला. अरे वा. हां, या शब्दाचा अत्यंत मूळ आणि शुद्ध वैदिक अर्थ आहे. यात कुठेही 3 देवांचे एकत्रीकरण असा अर्थ ध्वनित होत नाही. हे नावाचं रहस्य तर अतिशय तर्कशुद्ध वाटतंय. पण मग त्या दिसण्याचं, त्या रूपाचं काय, ज्याला आपण मूर्तिविज्ञान म्हणतो, त्याबद्दल ही प्राचीन उपनिषदं काय वर्णन करतात? जाबालोपनिषदात एक अत्यंत स्पष्ट आणि या संपूर्ण चर्चेला कलाटणी देणारा असा श्लोक आहे. दत्तात्रेयो महायोगी भगवान भूतभावना चतुर्भुजो महाविष्णुर योग साम्राज्य दीक्षित. या श्लोकाचा जर आपण सरळ आणि सोप्पा अर्थ काढला तर तो कसा होईल? तो असा होतो की दत्तात्रेय प्रभू हे साक्षात महाविष्णूचे अवतार आहेत आणि त्यांचं रूप कसं आहे तर ते चतुर्भुज आहेत. याचा अर्थ त्यांना 4 हात आहेत. आणि डोक्याचा उल्लेख म्हणजे 3 डोक्यांचा काही संदर्भ तिथे आहे का? अजिबात नाही. शांडिल्योपनिषदातही त्यांच्या प्रत्यक्ष रूपाचं अत्यंत विलोभनीय असं वर्णन येतं आणि त्यातच या प्रश्नाचं उत्तर दडलंय. काय वर्णन आहे ते? त्यात म्हटलंय की त्यांची कांती ही इंद्रनीळ म्हणण्यासारखी, म्हणजे एका अत्यंत तेजस्वी निळ्या रत्नासारखी आहे. त्यांचे डोळे प्रफुल्लित कमळाच्या विशाल पाकळ्यांसारखी आहेत. बापरे, किती सुंदर वर्णन आहे. हो ना. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते एकमुखी आहेत. त्यांना एकच डोके आणि 4 हात आहेत. संपूर्ण वेदांमध्ये किंवा कोणत्याही प्राचीन उपनिषदांमध्ये त्यांच्या 3 डोकी आणि 6 हात असल्याचा एका शब्दानेही उल्लेख आढळत नाही. खरंच हे फारच धक्कादायक आहे. म्हणजे हजारो वर्षांपूर्वी ज्या ग्रंथांनी या दैवताची संकल्पना मांडली त्या ग्रंथांमधलं मूळ वर्णन आणि आज आपण डोळ्यांसमोर जी मूर्ती पाहतो त्यात तर जमीन आसमानाचा फरक आहे. हो, तो फरक खूपच मोठा आहे. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. आपण समाजात पाहतो की परंपरा सहसा इतक्या सहज बदलत नाहीत. मग जर प्राचीन काळात ते एकमुखी होते तर हे 3 डोके आणि 6 हातांचं रूप अचानक कुठून आलं? एखादा समाज आपला मूळ ग्रंथ कसा विसरू शकतो? हा एक अतिशय उत्कृष्ट समाजशास्त्रीय अभ्यासाचा प्रश्न आहे. यामागे एक विशिष्ट घटना नाही तर काळाचा मोठा ओघ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतांची साहित्य रचना यांचा खूप मोठा वाटा आहे. संतांची रचना म्हणजे नेमकं काय? बघा, प्राचीन काळी जेव्हा उपनिषदांची रचना झाली तेव्हा समाजात केवळ एकमुखी मूर्तीचीच पूजा होत होती. पण जसा काळ पुढे गेला
विशेषतः 17व्या शतकाच्या आसपास भक्ती चळवळीने जेव्हा जोर धरला तेव्हा परिस्थिती बदलली. संत तुकाराम महाराजांसारख्या अत्यंत प्रभावी आणि वंदनीय संताने जेव्हा 3 शिरे 6 हात तथा माझे दंडवत हे अत्यंत भावपूर्ण कवित्व रचलं तेव्हा त्याचा जनमानसावर प्रचंड प्रभाव पडला. पण एका कवितेने संपूर्ण मूर्तिविज्ञान कसं काय बदलू शकतं? मला या प्रक्रियेमागील कारण समजून घ्यायचंय. त्याचं कारण असं आहे की सामान्य माणसाला किंवा भक्ताला वेदांमधील क्लिष्ट संस्कृत श्लोकांपेक्षा आपल्या मायबोलीतील म्हणजे मराठीतील अभंग अधिक जवळचे वाटतात. त्यात भावना जास्त असते. हो, हे तर आहेच. आणि तत्कालीन समाजाला कदाचित ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा एकत्रीकरण एकाच मूर्तीत पाहण्यात अधिक सुरक्षितता आणि भक्ती वाटली असावी. तुकाराम महाराजांच्या या अभंगामुळे समाजात त्रिमूर्तीची संकल्पना दृढ झाली आणि हळूहळू मूळ एकमुखी संकल्पना मागे पडली. हे विश्लेषण खरंच डोळे उघडणारं आहे. म्हणजे एका महान संताच्या भावपूर्ण रचनेने आणि कवितेच्या ताकदीने संपूर्ण समाजाची पूजेची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकली. हे मुळात एक प्रकारे सांस्कृतिक सॉफ्टवेअर अपडेट असल्यासारखं आहे, ज्याने मूळ सिस्टीम कोडलाच ओव्हरराईट केलं. अगदी चपकल शब्द वापरलात तुम्ही. पण इथेच मी तुम्हाला थोडं थांबू इच्छिते. हो, सांगा ना. जर आपण असा युक्तिवाद करत आहोत की ते मूळचे एकमुखी आहेत आणि केवळ विष्णूचेच अवतार आहेत, तर मग 3 देवांची म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची एकत्रित संकल्पना अचानक हवेतून तर आली नसेल ना? त्याला काहीतरी मूळ पौराणिक संदर्भ असेलच. नक्कीच आहे. आणि मला आठवतंय, गुरुचरित्र या अत्यंत पवित्र ग्रंथातच ही कथा आहे, सती अनुसूयेची कथा. तिथे तर हे तिन्ही देव एकत्र येतात. मग त्याला तुम्ही कसं नाकारू शकता? तुम्ही अगदी योग्य मुद्द्यावर बोट ठेवले आणि याच कथेचं आपण आता सखोल विश्लेषण करणार आहोत. गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात सती अनुसूयेची ती कथा नक्कीच सांगितली आहे. पण या कथेचा शेवट आपण नीट समजून घेतला पाहिजे. तीच कथा ना जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महादेव अनुसूयेच्या पातिव्रत्याची कठोर परीक्षा घेण्यासाठी भिक्षुक म्हणून येतात आणि ते तिच्या समोर नग्न होऊन अन्न वाढण्याची अट ठेवतात. हो, तीच कथा. अनुसूयेने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने त्या तिन्ही देवांना लहान बाळं बनवलं आणि जेव्हा ते देव बाळ झाले तेव्हा त्यांनी आपली चूक मान्य करून वरदान मागण्यास सांगितलं. तेव्हा अनुसूयेने अतिशय वात्सल्याने अशी इच्छा प्रकट केली की तुम्ही तिघांनीही माझे पुत्र म्हणून राहावे. मग इथेच तर त्रिमूर्तीचा जन्म होतो ना. तिन्ही देव बाळ होऊन तिच्याकडे राहिले, म्हणजेच ते तिन्ही देव एक झाले. इथेच खरा अर्थ आणि तर्क दडलेला आहे, जो अनेकदा नजरअंदाज केला जातो. भागवत पुराणात जो अत्यंत प्रमाण मानला जाणारा ग्रंथ आहे, त्याच्या अध्याय 4 श्लोक 14 मध्ये यापुढील घटनेचा अत्यंत स्पष्ट उल्लेख आहे. काय उल्लेख आहे? या श्लोकानुसार अत्री आणि अनुसूयेला एक नाही तर 3 वेगवेगळे पुत्र झाले. काय सांगताय? 3 वेगवेगळे पुत्र? म्हणजे ते तिघे एकाच शरीरात समाविष्ट झाले नाहीत? अजिबात नाही. ब्रह्माचा अंश म्हणून जो पुत्र जन्माला आला तो म्हणजे चंद्र, ज्याला आपण सोम म्हणतो. महादेवाचा अंश म्हणून जे जन्माला आले ते म्हणजे अत्यंत रागीट स्वभावाचे दुर्वास ऋषी. अच्छा, आणि विष्णूचा अंश? आणि केवळ विष्णूचा अंश म्हणून जे जन्माला आले ते म्हणजे दत्त. हे 3 पूर्णपणे स्वतंत्र आणि वेगळे अस्तित्व असलेले पुत्र होते. त्यांच्या शरीरांचे कोणतेही एकत्रीकरण तिथे झालेले नव्हते. पण थांबा, जर ते 3 वेगळे पुत्र होते तर मग पुढे काय झालं? कारण आज तर आपण तिघांनाही दत्त म्हणूनच पूजतो. ज्ञानभाची मेखी तिथेच आहे. गुरुचरित्र आणि भागवत पुराणाच्या पुढच्या संदर्भानुसार काही काळानंतर दुर्वास ऋषी आणि चंद्र यांनी अनुष्ठानासाठी जाण्याची आज्ञा मागितली. चंद्र हा तपश्चर्येसाठी निघून गेला आणि दुर्वास ऋषीसुद्धा तपाला निघून गेले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फक्त दत्त, जे केवळ विष्णूचे रूप होते, ते एकटेच आपल्या मातापित्यांजवळ म्हणजे अनुसूयेजवळ राहिले. बापरे, हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट एकदम सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. कोणती गोष्ट? जर चंद्र आणि दुर्वास आपापल्या मार्गाने निघून गेले आणि केवळ विष्णूचा अंश असलेले दत्त तिथे राहिले, तर मग आजची ती 3 डोक्यांची मूर्ती तर थेट या कथेच्या घटनाक्रमाला छेद देते ना? अगदी तंतोतंत. हे अतिशय तर्कशुद्ध विश्लेषण आहे. म्हणजे ज्या कथेचा आधार घेऊन त्रिमूर्तीचं समर्थन केलं जातं, तीच कथा सांगते की ते तिघे कधीही एकत्र एका शरीरात राहिलेच नाहीत. म्हणजे शारीरिकदृष्ट्या त्या 3 देवतांना एका मूर्तीत एकत्र करणे हे त्या मूळ कथेच्याच विरोधात जाते. होय.
म्हणूनच उपनिषदांमध्ये सांगितल्याप्रमाणे दत्तात्रयांचं रूप केवळ एकमुखी असणं हे अधिक शास्त्रशुद्ध वाटतं. आता मला समजलं की महानुभाव पंथ नेमकं याच पुराव्यांवर विश्वास का ठेवतो. ते कोणत्याही भावनेच्या आहारे न जाता या मूळ पुराव्यांना धरून राहतात. अगदी बरोबर. शास्त्रांचा आणि मूळ ग्रंथांचा जेव्हा आपण असा सखोल आणि तटस्थपणे अभ्यास करतो तेव्हा भावना बाजूला राहते आणि हेच मूळ सत्य लख्खपणे समोर येतं. महानुभाव पंथाने हेच सत्य गेली अनेक शतके अत्यंत जाणीवपूर्वक जपून ठेवलं आहे. पण आपण हे जे सर्व प्राचीन ग्रंथांचे दाखले देत आहोत हे ऐकायला खूप अभ्यासपूर्ण वाटतं. पण सामान्य माणसाच्या मनात प्रश्न येईल की याचे आजच्या काळात काही भौतिक, भौगोलिक किंवा ऐतिहासिक पुरावे आहेत का? हो, हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. की हे सगळं फक्त जुन्या पुस्तकांमध्ये आणि ग्रंथांच्या पानांमध्येच मर्यादित राहिलंय? जर एकमुखी दत्त हीच मूळ संकल्पना होती तर मग 17व्या शतकापूर्वीच्या मंदिरांनी ती संकल्पना जपलीये का? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि याचं उत्तर होय असं आहे. याचे अतिशय भक्कम आणि प्रत्यक्ष पुरावे आजही महाराष्ट्रात ठिकठिकाणी अस्तित्वात आहेत. आपल्याला 2 अतिशय मोठी आणि महत्त्वाची उदाहरणं इथे पाहता येतील. कोणती उदाहरणं? पहिलं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके तीर्थक्षेत्र पंढरपूर. पंढरपूर हे खरोखरच अनेकांसाठी नवीन असेल. तिथे तर विठ्ठलाची मोठी ख्याती आहे. तिथे दत्तांचं मंदिर आहे. होय, पंढरपूरमध्ये आजही एक अतिशय प्राचीन असं दत्त मंदिर आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे दत्तात्रय प्रभूंची एकमुखी मूर्तीच स्थापन केलेली आहे. खरंच? हो, विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या गजबजाटात हे मंदिर कदाचित काहींच्या नजरेतून सुटत असेल, पण आजही तिथे त्याच प्राचीन एकमुखी रूपाची पूजा अत्यंत भावपूर्णरित्या होते. हा एक मोठा ऐतिहासिक पुरावा आहे. हे खरोखरच अद्भुत आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण पंढरपूरला जाऊ तेव्हा या प्राचीन दत्त मंदिराला नक्कीच भेट दिली पाहिजे. तो इतिहास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे हा एक वेगळाच अनुभव असेल. आणि दुसरं उदाहरण कोणतं? दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील माहूर येथील श्री देवदेवेश्वर संस्थान. हे दत्तात्रय प्रभूंचे निद्रास्थान मानले जाते आणि या स्थानाला अत्यंत पवित्र मानले जाते. माहूर तर देवीच्या 3.5 पीठांपैकी एक म्हणूनही प्रसिद्ध आहे ना? होय, आणि तिथेच हे देवदेवेश्वर संस्थान वसलेलं आहे. या स्थानाचे महत्त्व इतके आहे की त्याचा थेट उल्लेख गरुड पुराण आणि नरसिंह पुराणात आलेला आहे. पुराणांमध्ये उल्लेख आहे म्हणजे हा नुसता दंतकथेचा भाग नाहीये तर? अजिबात नाही. त्यात सह्याद्री देवदेवेश एकविरा सुरेश्वरी असा अत्यंत स्पष्ट श्लोक आहे जो या स्थानाची प्राचीनता सिद्ध करतो. एवढंच नाही तर गरुड पुराणात असंही सांगितलंय की प्राचीन काळी या परिसरात एक अतिशय विशाल असं आवळ्याचं झाड होतं. अच्छा. आणि त्यामुळेच त्या संपूर्ण गावाला सह्यामलक ग्राम असं म्हटलं जायचं. संस्कृतमध्ये आमलक म्हणजे आवळा. असं मानलं जातं की तिथे एकमुखी दत्तात्रेयांची आराधना करून जवळच असलेल्या शंखतीर्थात स्नान केल्यास माणसाला यज्ञाचं फळ मिळतं. पण आजच्या काळात तिथे काय परिस्थिती आहे? ते प्राचीन आवळ्याचं झाड किंवा ते तीर्थ अजून तिथे अस्तित्वात आहे का? कारण पुराणांमधील वर्णने अनेकदा काळाच्या ओघात नष्ट होतात. आज तिथे त्या प्राचीन आवळ्याच्या झाडाच्या जागी एक पक्का आणि सुंदर चौथरा बांधलेला आहे. आणि आजही तिथे राहणाऱ्या लोकांना विचारलं तर त्या चौथऱ्याला कृष्णावली असंच नाव आहे. कृष्णावली म्हणजे काळ्या आवळ्याचं झाड असा अर्थ होतो ना? अगदी बरोबर. ही मौखिक परंपरा आजही जिवंत आहे. आणि या संस्थानाच्या अगदी पाठीमागे आजही ते प्राचीन शंखतीर्थ विद्यमान आहे. यावरून हे निर्विवादपणे सिद्ध होतं की हे देवदेवेश्वर संस्थान किती प्राचीन आणि ऐतिहासिक आहे. हे सर्व ऐकून खरोखरच थक्क व्हायला होतं. आपल्या आजूबाजूला इतका मोठा आणि समृद्ध इतिहास पसरलेला आहे. फक्त आपल्याला ते पाहण्याची दृष्टी हवी. नक्कीच. पण मला या चर्चेच्या अनुषंगाने आणखी एक गोष्ट सांगा. मुख्य उद्देश काय होता? अध्यात्मात अनेकदा भाषेचा मोठा अडसर येतो तसा काही भाग होता का? अगदी बरोबर ओळखलात. त्यांचा मुख्य उद्देश हा होता की जी हिंदी भाषिक भक्त जनता आहे, ज्यांना संस्कृत उपनिषद वाचणं शक्य नाही किंवा जुनी मराठी समजत नाही, त्यांना या चतुर्भुज एकमुखी अवताराचे मूळ चरित्र समजावे. हो, कारण भाषेच्या भिंतीमुळे अनेकदा मूळ आणि शुद्ध ज्ञान बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचतच नाही. अगदी. ज्ञानाचा प्रसार आणि भक्तांचे कल्याण हाच खरा हेतू असणे हे एका सच्च्या अभ्यासकाचे लक्षण आहे. तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा जर आपण गोषवारा काढला तर एक गोष्ट अगदी स्फटिकासारखी स्पष्ट होते की आपल्या श्रद्धेमध्ये
इतिहासाचे आणि मूळ ग्रंथांचे वाचन किती महत्वाचे असते. होय. महानुभाव पंथाने प्राचीन उपनिषदांमधील एकमुखी आणि चतुर्भुज दत्तात्रय प्रभूंचे हे मूळ स्वरूप अनेक उलथापलथीनंतरही शतकानुशतके कसे अत्यंत काळजीपूर्वक जतन करून ठेवले आहे हे यातून सिद्ध होते. आणि म्हणूनच जेव्हा आपण कोणत्याही परंपरेकडे बघतो तेव्हा केवळ आज काय प्रचलित आहे यावर न थांबता त्याच्या मुळापर्यंत जाणे, जुने ग्रंथ चाळणे आणि तर्कशुद्ध विचार करणे अत्यंत आवश्यक असते. अगदी 100% खरंय. आणि जाता जाता सर्व श्रोत्यांसाठी मला एक विचार करायला लावणारा अंतिम प्रश्न द्यायचा आहे. नक्कीच. आज आपण दत्तात्रय प्रभूंच्या एकमुखी स्वरूपाबद्दल सविस्तर ऐकले. यावरून विचार करा की आपण आज ज्या विविध आध्यात्मिक प्रतिमांची, देवतांची रोज मनोभावे पूजा करतो, त्यातील किती प्रतिमा या खरोखरच मूळ प्राचीन ग्रंथांवर आधारित आहेत आणि किती प्रतिमा या नंतरच्या काळात कवींच्या, संतांच्या भावनेतून आणि त्यांच्या रचनांमधून रूढ झाल्या आहेत. जसे की 17व्या शतकातील संत तुकाराम महाराजांच्या एका भावपूर्ण अभंगामुळे त्रिमूर्तीची संकल्पना संपूर्ण समाजावर कायमची रूढ झाली. खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. आपल्या स्वतःच्या श्रद्धेच्या मुळांचा असा तटस्थपणे शोध घेणे हे नेहमीच आपल्याला आपल्या संस्कृतीशी एक नवीन ओळख करून देऊ शकते. यावर नक्की विचार करा. तर आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण आणि रंजक सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. या प्रवासात आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विचारप्रवर्तक विषयासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.